जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग झाली आहे। आतापर्यंत 23 जणांचे अर्ज दाखलही झाले। रायगड जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी निवडणूक होते। 15 पंचायत समित्यांच्या 118 जागांसाठी संघर्ष होतोय। अर्ज भरण्याचा बुधवारी शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे इच्छुकांची लगबग सुरू झालेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेतोय आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। अजयश, कशा प्रकारे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची लगबग सुरू आहे? किती अर्ज आतापर्यंत भरण्यात आलेले आहेत? आपण पाहिलं तर महानगरपालिकेच्या निकालानंतर आता रायगडमध्ये जे आहे ते जिल्हा परिषदेच्या 59 जागेसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे। मतदान भरण्याचे शेवटचे काही दिवस बाकी आहेत आणि त्यामुळे इच्छुकाची जी आहे ती धावपळ झाल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आतापर्यंत 23 जणांचे फॉर्म संपूर्ण रायगड जिल्ह्यातून दाखल झालेले आहेत। अवघे 2 दिवस बाकी राहिलेले आहेत आणि त्यामुळे इच्छुक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने अद्यापही युती आघाड्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी हे जरी राज्यामध्ये सत्तेत असले तरी देखील रायगडमध्ये अद्यापही आघाडी कोणासोबत आणि युती हे चित्र स्पष्ट झालेलं नाही। तिन्ही पक्षाकडून जे आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत। मात्र युतीबाबतचा निर्णय जो आहे तो पुढच्या काही दिवसात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अगदी अजयश, आपण जर पाहिलं तर या आधीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये मग त्या नगरपालिका असो, नगर परिषद असो, या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी हा संघर्ष पाहायला मिळाला होता। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये असा संघर्ष दिसून येऊ शकतो का? नक्कीच आपण पाहिलात तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा जो वाद आहे तो गेल्या अनेक महिन्यापासून आहे आणि त्याचाच परिणाम आपण पाहिलं तो शाब्दिक वाद रस्त्यावर आला आणि रस्त्यात राडे देखील झाले होते नगरपालिकेच्या निवडणुकीला। आणि तशीच काहीशी परिस्थिती जी आहे ती जिल्हा परिषदेला पाहायला मिळेल, कारण अद्यापही राष्ट्रवादीचे नेते आणि शिवसेनेचे नेते यांच्यामध्ये जो वाद सुरू झालेला तो अजून शांत झालेला नाही आणि त्यामुळे राष्ट्रवादीकडून देखील फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि शिवसेनेकडून ही फॉर्म भरण्यास सुरू झालेली आहे। मात्र नगरपालिकेच्या निवडणुकीत काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाली होती, मात्र ह्या निवडणुकीत अद्यापही राष्ट्रवादी आणि भाजपची युती आहे का हे नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये। राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोर भाजपचे उमेदवार देखील फॉर्म भरत आहेत आणि त्यामुळे काही दिवसात हे चित्र स्पष्ट होईल की तिन्ही पक्ष स्वतंत्र लढतील की कोणासोबत कोण जातोय हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अजयश, आणि या संदर्भातील अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।